माझं नशिबान लगीन झालं, मला बायको नाही मी फोन करणार. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शिल्के. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ओके ओके. अजून अजून काय पुढचा काय येतच नाही का? म्हटलं तुला खूप काय येतो. माहिती काय मला बाबा, तेवढा मी याच्यामध्ये चाललंय आता spot नाहीये. इकडे गाडी टाकली तू, पण अजून बनविना त्याची उपटी घालायला लागतील. गुरुजीचे 5-6 धावा त्याला समजेल. घालशील ना त्याची उपटी? मग घालची म्हणजे काय, त्याला सोडणार आहे? चाललं आता बॅटरी घेऊन, चार्जिंग नाही संपल्या त्या. गुंडाहून कलर मिळते, गुंडाहून झालं आता फायनली टचअप मारून. अजून एक हात मारायचं वाटतं. आले आता केस कापाला. लय भयंकरवाले वाढल्यात भाऊसानं. ठेवलेलं लोकेश भाऊच्या लग्नाला मूर्ख, पण जाऊ दे बोललो आता कापायलाच लागतील. कापलेलं आहे केस भाऊसानं. बघू आता कसं का वाटतंय. आणि राहीत ना माझं असं काय नाही. बघा स्टीम करतो त्याला, स्टीम कोणी सांगले स्टीम करायचं, कापाचा केस पालाचा बाई. या दोघींना पण घेतल्या. हिले उन्हार इकडची हीच ती शांत आहे. आता चालल्या बड्डेला. लोकेश दादाच्या भाचीचा बड्डे आहे, तिकडेच चाललंय. केस काही नीट माझं राहिलं ना भावसानं. झालेला आहे पूर्ण बड्डेचा कार्यक्रम. आता चाललोय मोहो गावात. मोहो हिले मस्ती गोरे हिला वायता घालला त्यांच्या अख्खे. हिला नाही परत आणायची, हिला जाण्याची वक्त दाखव. घाबरव त्याला, घाबरव. हिला परत आणायची. घाबरव. आलेलो आहे घरी. वाजल्यात 3:30. पूर्ण फायनली काम ओके झालेलं आहे. आता उद्या आगमन, तर तिकडंच बघू आता किती वाजता उठेन. अलार्म तर नाही लावणार भाई. खूप भयंकरवाली झोप आलेली आहे. चला बाय बाय, गुड नाईट, भेटू उद्या. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. बोललो आज सकाळूच नाही उठावा लेट. तितक्या चौकीतून फोन आला. काही या चौकीमध्ये बघू आता काय काम आहे. तर काय मॅटर आहे काय नाही, एकदम नॉर्मल विषय होता झालेला आहे. गाईज आता जातो थेट आपल्या मखराच्या इकडे चाललोय. भावसानो चाय नाश्ता पण नाही केला. 1:30 वाजला. 1 वाजता 12:30 वाजता आलतो वाटतं. झालेलं आहे एकदम फायनली. आता 5 वाजता गणपती येणार आहे. तुमचा बाकी आहे. आज वाजता व्हायला दिवसानंतर आलेलं काम करायला. मला आतमधला सगळा सिनेमॅटिक शॉट दाखवतो. चाललो आता जेवायला भावसांनो. आता 3 दिवस व्हेजच खायचं, व्हेज ऑनली. आज आगमन पण आहे म्हणून बोललो चला व्हेजच खावा. चालल्या स्वाद हॉटेलला स्वाद घेण्यासाठी. आपुलकीचा स्वाद, आपुलकीचा तो घ्यायला. त्यांचा लोणचा भाई एवढा भारी लागतं ना. भाजी आणि दुसरा कमी मागून लोणचा खूप खाऊ. खूप मजा येणार त्यांचा लोणचा दबकवाला गाईच. खूप बरं वाटतं खायला यांचं लोणचं. जास्त नाही मागवलं, थोडाच मागवलाय. बोललो स्टार्टेटर नको, डायरेक्ट जेवायचे. काय की लय भूक लागली. नाही नाश्ता काय नाही केला. एक तासात इकडं आलेलं आहे भावसानो. मेन हातिया राहणार धाबा. द प्लेट कचकवताव. नादच नाही ना भैया लोणच्याचा. भावसानो आले सगळा हातियार. आता रोखवतो लोणचा बघा. भाजीशी जास्त लोणचा वाटतं मला दोघांची आठवण. लोणचा जबरदस्त लागतंय. आले आता फटाके घ्यायला, पण एकटाच थांबलो खास गाडीन या माणसाठी. आता याला विचारतो तू राहतं कुठं म्हणून. घेतलं आता फटाके. येतं चॉईस केलं आणि अजून इथं चॉईस करायचं बाकी आहे. आणि कोणते घे. हो पिकाकरी पण आयला. मला वाटलं पिकाकरी आहे काय यार. मी पण काही बघतोय घरी. गणपती येऊन 1.5 तास झाला. आम्हाला खूप टाईम झालेला आहे घरी यायला. जाता आता पहिले फोन चार्जिंगला लावतो आणि दुसरा फोन घेऊन जातो. अजून टाईम आहे थोडा, 20-25 मिनटं तर जातील. चालले आता टेम्पो घेऊन. आपल्या टेम्पोत सगळा माल मटेरियल आहे, तोच घेऊन जातोय. ते निघाले सगळे पुढे पुढे. जशी आपली फायर गेमची मशीन आहे ना, ते घेऊन जायला लागतं ना भावसानो. निघालोय.
साठी खूप वेट केलेला आहे ना रे. काय रे हेलो गाइस, विकी के ब्लॉग में आपका स्वागत है. स्वागत बरोबर का रेकॉर्डिंग? बोला भाई. झाला आगमनात आलं पुन्हा एकदा चायनीज खाण्यासाठी. याला नुसतं वाटतं मी नॉनव्हेज खातो. अरे वैताग आणलेला आहे. आणि फोन करून माझं नशिबान लगीन झालं. मला बायकोने एवढी फोन करणार यांनी एवढं फोन केलं डोक्याला कुठे खतरनाक आयटम येऊ. व्हेज कांचा बघ. साजा चिल्ली काय आणले आणि व्हेज कांचा आले आणि सगळे का वरण भाजी एकदा टाकले. माझा सूप कुठे? ए बाबा सूप आण. इथं याला ॲपल्स खायचा होता. मला तर बिलकुल पण नाव रे. गोरीड आयटम. याला काय माहित कसा होतं. याला पण नाव रे. आपण रोज खातो अवकालीचा आले होते. अवकालीचा टावकाल पण ना म्हणा. काय खातो त्या दाखव तो म्हणा हा वरतं 5 तरी काय. तुम्ही बघू शकता वहिनींची खूप मेहनत चालू आहे. पण विशाल भाई तिकडं पालाला त्याला अंगला राहतं जोड्यान नाही राह करतं. उद्या बघू काय त्या उद्या कशाला. बघा किती भारी रांगोली काढली वहिनीने आमच्या. कांदे कापायची मशीन. बंगाल मूर्ती. चला जातो आता घरी. वाजले 4. बाय बाय, गुड नाईट. आणि तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.